व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बोलतील अशा का साड्या पसरवून ठेवल्यात, कारण फॉल लावलेले मी शूट घेणार आहे आणि ही माझी लादी पुसलेली असते, स्वच्छ असते, त्यामुळे साडीला कुठलं घाण लागत नाही. हा ब्लाऊज मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ एवढे टाकले ह्या ब्लाऊजचे, स्लीवचे, ह्याचे आणि बॅक डिझाईनचे. पण बॅक डिझाईन वेगळंच केलं एक डिझाईन आणि झालं दुसरंच. तर तुम्हाला दाखवते मी. म्हणजे ते 2-3 डिझाईन दाखवले पण त्यांना दुसरंच पसंत होतं. तर हा ब्लाऊज पाहून घेऊया. खूप सुंदर अशी याची डिझाईन आहे. आता ह्याच्यात दिसत नाही आहे तर इकडून अशी मी तुम्हाला दाखवते स्लीवची. हे पहा, आहे तर धागा आहे, कट करायचा राहिला आहे. हे हुक आणि इथं पण आहे. हुक लावायला दिलं की हे असं असतं. स्वतःचं काम बोलतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे असं काम आहे. मी आधी हे धागे कट करून घेते. इतकं सुंदर हे डिझाईन झालेलं आहे. त्यांनी डिझाईन जसं सांगितलं तर ह्याच्यात एवढं व्यवस्थित येत नाही. अंगापेक्षा भोंगा भारी असं आमचं हे डम्मी आहे. ह्याची डिझाईन शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, वेगवेगळं दाखवलं आणि डिझाईन फायनल हे केलं. तर असं हे काठ हे केलेलं. हे काठ खूप जास्त होतं, त्यामुळं हा असा मध्येही शिलाई करून हे केलं. इस्त्री केलं की ते व्यवस्थित दिसेल. तर असा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर ह्याला इथे लेस पण होती, जे त्याने फोटो दाखवले ते बोलल्या मला लेस तुम्ही लावून देतील का, असली तर लावून देते बोललेले, पण तशी मिळती जुळती मिळाली नाही, कुठलीच लेस मिळाले नाही, असं झालं आहे. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज झाला आहे. ह्याच्या साडीसोबत आपण ह्याचं लुक पाहूया, कारण दोन्हीही आज जे ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला साड्या लग्नासाठीच आहेत आणि नवीन आता म्हणजे आता जे फॅशन आहे त्याच्यातले आहेत. साडी खरंच खूप सुंदर दिसायला लागलं आहे. मँगो कलर आहे. मी साडी एवढं कॉम्बिनेशन म्हणजे फॉल बिडिंग किंवा शिलाई करताना पाहिलं नव्हतं, पण खरंच खूप छान दिसाले. सेमी पैठणीमध्ये येते. ह्या साडीची किंमत किती आहे माहिती नाही, त्याल्यानंतर विचारते. आता ह्या साड्या खूप आहेत. ह्याच्यात इतक्या व्हरायटी असतात ना, हलकं भारी किंवा काय बोलतात काहीच कळत नाही, क्वालिटी काहीच कळत नाही. मी 1000चे सांगेल, कुठं 2000 असेल, किती कुठं 3000 असेल. कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. खूप छान दिसतो आहे. पदर पण छान आहे. ओवरऑल साडी खूप छान आहे. असं जवळून मिऱ्या बघा. मला बरेच जण बोलतात सेटअप करा, इतकं छान तुम्ही सगळं शिलाईचं काम करता, फिनिशिंग खूप छान आहे, सगळं आहे, पण सेटअप नाही आहे. करूया पण काम चालतं, ते महत्त्वाचं आहे. सेटअपपेक्षा सेटअप हे खूप जरुरी आहे, कारण दिसायला डोळ्याला कुठलीही गोष्ट छान दिसली तरच ते आपणाला छान वाटतं असं. तर अशी साडी आहे. ह्याच्या पदरावरती काय डिझाईन आहे, मोर कुठंच नाही आहे, पदरावर पण नाही आहे. वेल आहे की मोर आहे, थांब रे बाबा, दिसतोयस का, आहे मोर आहे, पण त्याचंच आहे. अशी दिसली का तुम्हाला मोर, हे इकडे बघा, हां अशी ही मोर आहे जी दिसतच नाही आहे. आणि पैठणी बॉर्डर आहे. महागातल्या घेण्यापेक्षा अशा साड्या घेतलेल्या बऱ्या, की थोडंसं वापरता येतं आणि जास्त असं हळहळ पण होत नाही, की आपण एवढी 25-30 हजाराची साडी असायला हवी ओरिजिनल पण, आणि वापरण्यात येत नाही. त्यापेक्षा अशा साड्या बऱ्या वाटतात मला तरी. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. ॲक्च्युली आपला साडीचा व्यवसाय नाही आहे, आपण साडी का दाखवतो तर हेही सांगते की ब्लाऊज शिवल्यानंतर त्याच्यासोबत जी साडी येते त्याचं लुक खूप छान येतं, ह्यासाठी, बाकी काय नाही. मेन मला ब्लाऊजचं डिझाईनच दाखवायचं असते. पण ह्याच्यात बघा आपले स्लीव दिसत नाही आहे आणि हे आता चिपकावलं आहे एवढं छान, तरीही कुठंतरी थोडंसं असं ओपन झाल्यासारखं वाटतं. आता मला त्याला परत चिटकावं लागेल. हे कुठेही झालेलं नाही. हे बघा एकदम फिट्ट बसलेलं आहे ग्लूने. तर हे मी करून घेते, नाहीतर हे पडलं बटन तर मला मिळणार नाही. आणि खूप सुंदर डिझाईन दिसत आहे बटनची. तर चालेल, दुसरी साडी पाहूया. ॲक्च्युली मी तुम्हाला आता ही स्लीव दाखवते. हे बघा इतकं सुंदर ह्याचा असा लुक येतो आणि हा व्यवस्थित. आता मला हे लूज आहे, हे असं केलं की हा व्यवस्थित दिसतो. तो बटन जो हे झाला होता हे केलं. माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही आहे, फक्त मी स्लीव दाखवते. खूप सुंदर ह्याचं डिझाईन आहे आणि हा कटोरी आहे. कुठल्याही तुमच्याकडे काठापदराचं साडी असेल तर तुम्ही असं हे करू शकता, म्हणजे असं ब्लाऊज बनवून घेऊ शकता. खरंच सांगते खूप छान दिसतं आहे. ॲक्च्युली हे जे आहे ना फॅशन खूप आधीचे, पण ह्याला कपडा जास्त लागतो हे सांगते, कारण कपडा नव्हता म्हणून दरवेळेस ज्यांचे मी शिवते त्यांना तसंच द्यायची. परत ते डिझाईन सांगितले की त्या ब्लाऊजमध्ये बसायचं नाही. आणि ह्यावेळेस सापसूप दोन्हीही ब्लाऊज पीस मोठे आलेत, त्यामुळं रेडी केलं आहे मी. चालेल, चला ती साडी पाहूया.
आता तुम्हाला मी दुसरा पण ब्लाऊज दाखवत आहे. तर हा असा आहे, क्रॉस जी आहे ना ही अशी, ही बॉर्डर अशी, ही डमीला व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणून मी वेअर केलं इथं स्लीवला. डमीला तर मी दाखवणारच आहे, पण हा खूप सुंदर दिसतो. ह्याही स्लीवची खूप फॅशन आहे सध्या आणि ह्याला काट लागतात. काट नसलं तर लेस वापरावं लागते, नाही तर प्लेन पण चालतं. आणि ह्याला कापड जास्त लागतो, आय थिंक मला वाटतं 1.25 मीटर लागतं. कटोरीच आहे पण स्लीव पहा किती सुंदर दिसतात. हा जो बॉर्डर हे ह्याला लागतं आणि ह्याला शिलाईसुद्धा जास्त आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगते. कारण हे इझिली पटकन एका तासात होणारे ब्लाउजेस नाही आहेत, कारण ह्याला खूप मेहनत लागते. तर दुसरंही तुम्हाला स्लीव दाखवते मी. म्हणले आता दिसतच नाही आहे डमीला. तर हे बघा इतका सुंदर ह्याचा हा लुक की तो हे पप ते छान दिसतं. जे कमी पपवालं पण असतं आहेत आणि असंही आहेत, पण खरंच ब्लाऊज खूप अप्रतिम दिसतो. तर आपण डमीला पाहणारच आहोत. डमीला कसं हे साईडने असं जे हे आहे स्लीवचं हे असा भाग दिसत नाही, म्हणून म्हणले आपणच हे करून दाखवूया. मला वेळेवर सुचलं की ठीक आहे तर चालेल. आता आपण ती साडी व्यवस्थित पाहून घेऊ. तर हे बॅक डिझाईन आहे, पण ह्याला अजून लेस लावायचं बटन लावायचं, कारण लेस त्या घेऊन येणार आहेत. लेस लावल्यानंतर मी बटन लावणार आहे. तर खूप सुंदर ह्याचा लुक दिसतो आहे. कॉमनच आहे हे डिझाईन, असं का खूप वेगळं नाही आहे हटके, पण तरीही एक वेगळा लुक तयार होतो. ह्याच्यावरती जी साडी आहे तसा लेस लावणार आहे. पाहूया, कारण मी विचार एक करते आणि घडतं वेगळं. जसं कस्टमरचे डिमांड असतात त्याप्रमाणे आम्ही ही सगळी डिझाईन करून देतो. आता ती साडी व्यवस्थित तिला सेट करते डमीला आणि दाखवते. ही साडी व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर इतकी छान डार्क बॉटल ग्रीन आहे, ह्याच्यात थोडंसं काळपट दिसते, थोडं काळपट पण आहे. पाहिल्यानंतर इतकी रिच वाटते. ही साडी सेमी आहे आणि ह्याची किंमत मला वाटते 700 की 800 सांगितली. हे बघा किती भारी वाटते. शालूमधला जो प्रकार असतो बनारसी तसा आहे, पण खरंच स्वस्त आणि मस्त अशा साड्या ज्या स्वस्त आहेत पण दिसायला सेम महागातल्या साड्यासारख्या लुक देतात. तर अशा साड्या घ्यायला काहीच हरकत नाही. आणि लांबून पाहिल्यानंतर इतका सुंदर ह्याचा लुक येतो. ब्लाऊज आणि ओव्हरऑल साडी अशी पूर्ण बुट्ट्यानी असे जे काही आहे ते सिक्वेन्स जे क्रॉस चेकमध्ये केलेलं आहे, पटोला पॅटर्नमध्ये आहे. तर खूप छान दिसतं आहे. आणि माझा हाताचा कारभार तुम्ही पाहू शकता. इथं जे आहे मला चटका बसला आहे आणि आत्ता मी शूट करताना फोडी होती ती फुटली आणि त्याच्यातून पाणी येतं तर आग पडते. तर हे बघा इतका सुंदर दिसायला लागलं आहे. खरंच सांगते खूप सुंदर वाटायला लागलं मला तरी. तुम्हाला आता कसं वाटतं ते मला नाही माहिती, पण अशा साड्या तुम्ही जेव्हा ऑनलाईन ते पाहिल्यानंतर किती भारी किती छान दिसायला अशीच दिसते, पण प्रत्यक्षात ही सेमी आहे. किती कपडा असतो हे सांगते. पाहिल्यानंतर रिच लुक आणि तुम्ही जसं किंमत मोजतील तसंच ते येणार ना. आता तुम्ही किंमत देणार आहे 1000 रुपये आणि त्यात तुम्ही 5000ची क्वालिटी मागितलं तर ते कधीच शक्य नाही. तर अशा साड्या घेताना बऱ्याचदा मला सांगतात की ऑनलाईन बऱ्याचदा मला लिंक पाठवण्यात येते, मॅडम तुम्ही मागून घ्या साडी ब्लाऊज शिवून घ्या. म्हणजे नाही, तुम्ही मागवा, हवं तर माझ्या पत्त्यावर पाठवा मग मी शिवून देते. कारण काय असतं दिसायला खूप हे दिसतं, ते असं वाटलं परत पाठवा हे करा. कारण प्रत्यक्षात हे की त्यांनी बुक केलं तर मला ते हे वाटत नाही, कारण जसं किमती तशा त्याच्या क्वालिटी असतात. तर खरंच साडी खूप सुंदर दिसायला लागले. तर दोन्हीही मला दाखवायचं होतं, दाखवून झाले. कारण काय राहिलं की राहून जातं. ह्याच्यात तुम्ही पाहिलं हे बघा असं बटन लावलं आता मी परत त्याला, म्हणजे तो ग्लो जो आहे फॅब्रिकचा तो लावून दिला. साड्या घडी करून घेते आणि ह्याला लेस लावल्यानंतर तुम्हाला फायनली ह्याचा लुक दाखवते. ब्लाऊजला लेस लावले, डिझाईन केलं, सगळं केलं, पण व्हिडिओमध्ये घ्यायचं विसरले. म्हणजे घाई खूप होती. जिचं शिवलं आहे त्या इथंच राहतात. नंतर मी कधीतरी दाखवेन. त्यांना लग्नाला जायचं होतं, त्याचा तो ब्लाऊज होता. तर खूप घाईमध्ये पण डिझाईन फायनल झालं. लेस लावलं, परत त्याला लटकन लावलं आणि फिटिंग खूप छान बसली. पफ स्लीवचे हे नेहमी शिवण्यात येतात, पण ह्याला खूप वेळ जातो, ही तितकंच महत्त्वाचं आहे. तर दोन्ही ब्लाऊज कसं वाटले नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.